नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. आणि दुपारची सभा ही साधारणतः लोकांनी यायला सोयीची नसते, पण तरीही दुपारच्या वेळेला इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित बंधूंनी बघितले. माझ्या आधी अनेक वक्ते बोलले आहेत, त्यामुळे त्यांचे मुद्दे आणि माझे मुद्दे याची दुरुक्ती म्हणजे पुन्हा तेच मांडणं बरोबर नाही. त्यामुळे मी सुरुवातीला असं म्हणेन की त्यांनी जे जे मांडलं तेच मला मांडायचं होतं. त्याला संस्कृतमध्ये मम म्हणतात, तुम्ही म्हणाल तेच मला मांडायचं होतं. पण त्या व्यतिरिक्त काही आकडेवारी मी आपल्या सगळ्यांसमोर मांडणार आहे. कारण सभा जरी असली तरी तुम्हाला मी इथून उठल्यापासून काम देणार आहे. आता तुम्ही मतदान करणार की नाही कमळाला हे काय कोणाला भविष्यकर्त्याला विचारलं पाहिजे का? कारण तुम्ही दुपारच्या उन्हात बसला की बीजेपीलाच मतदान करणार. मी तुम्हाला आणखीन काय सांगणार की तुम्ही बीजेपीला मतदान करा? म्हणून की वेळा काय आम्ही करणार पुढचं बोल बाबा. उद्यापासून किंवा इथून बाहेर पडल्यापासून 100-200 भाऊबंद, नातेवाईक, मित्र, नोकरीच्या ठिकाणचे सहकारी, व्यवसाय असेल तर ग्राहक यांना आपण सांगितलं पाहिजे की तुम्ही भारतीय जनता पार्टीला मतदान करा. म्हणजे तुम्हाला विचारतील की का मतदान करायचं, तर त्याच्या आधीच एक काम असं देतो की इथून गेल्यानंतर आपल्या विरोधी उमेदवाराला भेटायचं, नमस्कार करायचा, आपल्या घरी बघायचं, चहा पाजायचा आणि त्यामुळे तुम्हाला मतदान का करायचं तर तुम्हाला म्हणतील की विकास, गुळगुळीत शब्द, विकासासाठी मतदान करायचं. मला परवा एक कविता छोटीशी एक लाईनची त्याने ऐकवली. 2 जण एकमेकाला विचारतात, विकास म्हणजे काय रे भाऊ? तर दुसरा म्हणाला की जो दिसत नाही तो विकास आणि निवडणुकीत तो महाविकास होतो तो विकास. तर दर 5 वर्षांनी सांगायचं विकास. तर या विरोधी उमेदवाराला असं विचारा की देशाला स्वातंत्र्य कधी मिळालं? 15 ऑगस्ट 1947. हे आमचं लहान बरोबर खेळत बसतंय ना, त्याला काही निवडणूक पडली नाही, तर त्यालाही स्वातंत्र्य कधी मिळालं माहिती. 15 ऑगस्ट 1947 स्वातंत्र्य मिळालं, लगेच निवडणुका नाही सुरू झाल्या. पंडित जवाहरलाल नेहरूंना आपण पंतप्रधान केलं. 50 साली बाबासाहेबांनी लिहिलेली घटना आपण स्वीकारली. ती घटना स्वीकारल्यानंतर त्या घटनेच्या आधारे 51 साली पहिली निवडणूक झाली. मग मात्र 5 वर्षांनी लोकसभा, 5 वर्षांनी विधानसभा, 5 वर्षांनी झडपी, 5 वर्षांनी ग्रामपंचायत, हे ढिगभर इलेक्शन झालं. सगळ्या निवडणुकात म्हणजे त्या विरोधी, आता मी तुम्हाला त्या विरोधी उमेदवार, विरोधी कार्यकर्ता, विरोधी नेत्याशी संवाद साधायला सांगतोय की त्याला म्हणाले की ह्या ढिगभर निवडणुका झाल्या, त्यातल्या 90% तुम्हीच विजयी झालात. मग देशात तुम्ही, राज्यात तुम्ही, जिल्ह्यात तुम्ही, तालुक्यात तुम्ही, बँकेवर तुम्ही, पतसंस्थेत तुम्ही, मार्केट कमिटीत सगळीकडे तुम्ही. तर तुमचे काही हातपाय बांधले होते का विकास करायला? आता मत मागताय तुम्ही विकास करण्यासाठी. तुम्ही काही विकास केला नाही. दर 5 वर्षाने आला आणि सगळी मतं आमची झाडून घेऊन गेला. मला गोष्टी सांगण्याची फार सवय आहे, कारण मी छोट्या गावात राहतो, शेतकऱ्याचा पोरगा आहे. एका बाजूने 2.5 एकर कोरडवाहू शेतकऱ्याचा मुलगा, भागलं नाही म्हणून मुंबईत माझे वडील मिलमध्ये कामगार झाले म्हणून कामगाराचा मुलगा. तुम्ही मला फार गोष्टी सांगायला आवडतात, अर्ध्या सेकंदाच्या असतात, मोठ्या नसतात गोष्टी. तर एकदा काय झालं की एका गावामध्ये निवडणुकीच्या निमित्ताने प्रचाराला पांढरे कपडे घातलेले असे राज्यकर्ते गेले. बरा गाड्या थांबल्या, बरा लोक उतरले आणि मग त्यातला तो जो नेता आहे त्याने नाकाला रुमाल लावून म्हणाला, अरे कोणी इथे कचरा काढणारा येतो की नाही? एक म्हातारी आमची बसली होती. म्हणजे म्हातारा हे फार मजेशीर असतात, कारण आयुष्यभर अनुभव घेतले जातात. हो म्हणाले, कचरा काढणारा येतो, दर 5 वर्षांनी येतो आणि सगळी मतं झाडून घेऊन जातो. दर 5 वर्षांनी यायचं आणि गरिबी हटवचा राहा लावायचा. राज्यकर्त्यांना कधीच माणसं श्रीमंत व्हावीशी वाटली नाही, कारण ती श्रीमंत झाली तर मला कोण विचारणार? समजा मी कामगाराचा पोरगा आहे, पण माझी गाडी आली, त्या गावातल्या नेत्याची गाडी बघायला मी कशाला जाणार? कारण त्याची पण आहे, माझी पण आहे. तर त्याच्या गाडीच्या मागे आम्ही धावणार कशाला? हो म्हणून ते दिवस गेले. आणि त्यामुळे राज्यकर्त्यांनी कधीही जनता श्रीमंत व्हावी यासाठी प्रयत्न केला नाही. त्याने 8-10 हजार रुपयाच्या कारखान्याच्या हंगामी नोकरीवर राहायचं.
बरं आपलंही बरं आहे, आपण कमी गरजात राहणारे लोक, त्यामुळे 4 महिन्याची नोकरी ते किराणाला मिळतात आणि मग 8 महिने शेतीवाडी आहेतच, गुरुबिरा आहेतच. यांनी मात्र यांचे कारखाने उभे करायचे, 300-400 कोटीची कर्ज घ्यायची, ती बुडवायची, मग तो कारखाना लिलावात काढायचा, मग यांनीच तो विकत घ्यायचा, जिल्हा बँकेच्या पैशाने विकत घ्यायचा. कमी किमतीत घेतलेला कारखाना पुन्हा थोडा बँकेचे कर्ज काढून थकवायचा, पुन्हा विकायला काढायचा. हे धंदे केले ना तुम्ही. मग आता कशाला मतं मागायला, कसला विकास तुम्ही करा. पण मोदी 14ला पंतप्रधान झाले त्यावेळेला देश 11व्या नंबरला होता, आता 4थ्या नंबरला आला. पण 150 वर्ष ज्या ब्रिटिशांनी राज्य केली त्यांनाही आपण मागे ढकललं आहे. पिछे जाओ, आमची आर्थिक प्रगती अशी झाली की पिछे जाओ. काल परवाकडे आपण 4थ्या नंबरवर येताना जपानला मागे टाकलं. जाणकार असं म्हणतात की 30 साली आपण जर्मनीला मागे टाकणार आहोत. जाणकार असं म्हणतात की 35ला आपण चायनाला मागे टाकणार आहोत. जाणकार असं म्हणतात की 2047 साली ज्यावेळेला देशाच्या स्वातंत्र्याला 100 वर्ष पूर्ण होतील त्यावेळेला भारत अमेरिकेला मागे टाकणार आहे आणि भारत क्रमांक 1 वर होणार आहे. तर तुम्ही काय नाही केलं बाबा? तुमचे कोणी हात पाय बांधून ठेवले होते? देशाच्या सीमा सुरक्षित करण्याचं काम तुम्ही का नाही केलं? मोदीजी पंतप्रधान म्हणून 11 वर्ष झाले. 2 मोठे बॉम्बस्फोट झाले की नाही? झाले. बदला घेतला, घुस के मारेंगे. त्यांची एक क्लिप आहे छोटीशी, अर्ध्या मिनिटाची, तेव्हा तरी बघितलं तर ते म्हणाले की घुस के मारेंगे. मारला. सिंदूर ऑपरेशन मध्ये घुसून मारलं. मग हे तुम्ही घुसून मारणं का नाही केलं? आज टीव्ही पाहिले असतील, अमेरिका भारतापुढे झुकली. ज्या ट्रम्पने, अमेरिकेच्या राष्ट्रप्रमुखाने 200% आपल्या मालाला तिकडे विकायला कर लावला होता. आम्हाला तुमच्याकडे माल विकायचा नाही, युरोपियन कंट्रींबरोबर आपण करार करणार. ट्रम्प घाबरला. 142 कोटीवाला हा देश, सगळ्यात मोठी बाजारपेठ, हे जर आपल्याकडे आले नाही आणि आपला माल इकडे विकायला दिला नाही तर अमेरिका संपून जाईल. 22 कोटीवाली अमेरिका, आम्ही 142 कोटीवाले आहोत. आज ट्रम्प नमले. त्यांनी 200% टॅक्स आपल्या भारतीय मालावरचा 18% केला. म्हणजे तुम्ही काय नाही केलं? पण तुम्ही म्हणाल की नाही ते कळलो ट्रम्प आणि 4था नंबर वगैरे, पण आपल्या तालुक्याचं काहीतरी बोला. 14ला मोदीजी आणि 6 महिन्यानंतर देवेंद्रजी देशाचे पंतप्रधान, महाराष्ट्र मुख्यमंत्री झाले. जलयुक्त शिवाराची योजना आपल्या जवळजवळ महाराष्ट्रातल्या 32,000 गावांमध्ये ही जलयुक्त शिवाराची योजना व्यवहारात आली. जमिनीतला पाण्याचा साठा वाढवणे म्हणजे जलयुक्त शिवार. पावसाचा थेंब आपल्या गावात पकडून ठेवायचा, पळून जाऊ द्यायचा नाही, म्हणजे जलयुक्त शिवार. पुन्हा एकदा अगदी सामान्य साध्या भाषेत बोलतो. शेवटी जमिनीच्या खाली एक पिंप आहे, ते रिकाम आहे, ते भरणं म्हणजे जलयुक्त शिवार. पळणाऱ्या पाण्याला पकडायचं आणि त्याला जमिनीमध्ये जायला लावायचं की पाण्याची पातळी वाढली, तलावाला पाणी आलं, विहिरीला पाणी आलं. 32,000 गावामध्ये जलयुक्त शिवार झालं. आणि हे जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून तळ्याचं पाणी वाढलं, विहिरीचं पाणी वाढलं. ते सुरुवातीला पिण्यासाठी वापरायचा असा आदेश काढला, नंतर पिकासाठी वापरायला परवानगी. शेतकरी 3-3 पिकं घ्यायला लागला. ऊसाचा शेतकरी सुद्धा हे जे हक्काचं पाणी आलं त्याच्या विहिरीला 5 लाख तळी झाली हो, 5 लाख तळी. ज्या तळ्याला त्या प्लास्टिक पासून सगळं सरकारने दिलं. आणि त्यामुळे ट्रम्पचं बोलूया नको, 18% टेरिफचं बोलूया नको, सिंदूरचं बोलूया नको, पाण्याचं बोलूया. दरमहा 1,000 म्हणजे 12 महिन्याचे 12,000 शेतकऱ्यांना द्यायला सुरुवात केली. कशासाठी? तर शेतकऱ्यांना बी बियाणं आणि खतं घ्यायला पैसे मिळावेत. गेल्या 11 वर्षामध्ये खतासाठी मारामाऱ्या झाल्या. असं 1 वर्ष दाखवा. त्याआधी खत मिळायचं नाही, रांगा लावायला लागायच्या, गोळी मारवायचा, 2-4 शेतकरी मरायचे. मोदीजींनी सांगितलं की खतासाठी शेतकऱ्याला मारामार करायला लागू नये.
मग त्यांनी अभ्यास केला तर लक्षात आलं की हे खत दुसऱ्याच कामासाठी वापरतात लोक. मग त्याला नीम कोटेड केलं की जे नीम कोटेड खत आहे ते खत शेतकऱ्यांचं आहे, ते बाकीचे कोटेड वापरायचं नाही. खताची टंचाई संपली, खताच्या रांगा संपल्या, बियाणाची रांगा संपल्या आणि मुबलक खत आणि मुबलक बियाणं शेतकऱ्यांना मिळायला लागले. हे तर मोदीने केलं जे तुम्हाला आधी करता आलं नाही. धरणं अपुरी पूर्ण केली, कालवे अपुरे पूर्ण केले, आपल्या जिल्ह्यामध्ये टेंभूची योजना पूर्ण केली, विस्तारित टेंभूची पण पूर्ण झाली. म्हैसाळची विस्तारित म्हैसाळ 2 महिन्यात पूर्ण होणार आहे. ते जतपर्यंत पाणी गेलं, पुढे सांगोल्यापर्यंत पाणी गेलं, मध्ये मंगळवेढ्यात पाणी गेलं. हे कोणाच्या काळात झालं? हे तुम्हाला आधी करायला काही अडचण होती का? एवढे मोठमोठे ब्रिज, वारकरी बरेच दिसत आहेत टोपी घातलेले, मी सुद्धा वारकरी आहे. वारकऱ्यांना पंढरपूरला जायचं, एक वारी आपली माऊलीची आळंदीहून निघणारी, एक माऊली आपली तुकोबारायची देहून निघणारी. 2-5 ऍक्सिडेंट होणारच. त्या रस्त्यांचं पालखी मार्ग म्हणून रुंदीकरण कोणी केलं? सिमेंट कॉन्क्रीटचे रोड कोणी केले? संपूर्ण पालखी मार्गावर स्वच्छ वारी या नावाने प्रत्येक मुक्कामाला 5-5 हजार संडास कोण देतं? 3-3 सेट त्याचे तयार असतात. इथे वारकरी उतरले तोपर्यंत एक सेट पुढच्या गावी जाऊन 5,000 टॉयलेट उभे करतो की जेणेकरून वारकऱ्याने बाहेर, म्हणजे वारी ज्या गावी मुक्कामी असायची त्या गावात नंतर 7 दिवस लोक राहायचेच नाही. इतकी घाडापड करायचो, काय करणार? टॉयलेट नाही, मग बाहेरच करणार. आता एकही वारकरी, 18 लाख वारकरी यायला बाधित होते. 18 लाख वारकरी. मला आकडे माहिती तर मी सोलापूरचा पालकमंत्री होते. 18 लाख वारकरी होते. कुठल्याही गावामध्ये घाण राहिली नाही. 5-5 हजार टॉयलेट लागले, रस्ते रुंद झाले, रस्ते सेविंग झाले. ते करायला तुम्हाला काही अडचण होती? 700 वर्षाची परंपरा आहे आमच्या वारीची, 700 वर्षाची. कारण तुम्ही पालखी मार्ग तयार केला, कारण तुम्ही मुक्कामाच्या ठिकाणी टॉयलेट्स केले, कारण तुम्ही दर 50 किलोमीटर हॉस्पिटल छोटी निर्माण केली. जेणेकरून वारकरी थकला, ताप आहे, पाय दुखायला लागले, काटा बसला, लगेच हॉस्पिटलला जायचं. काय तुम्ही केलं? अशी मोठी यादी आहे. 2 गोष्टी सध्या खूप चर्चेत आहेत, त्याची आकडेवारी बोलून मी माझं बोलणं संपेल. एक आकडेवारी मगाशी बोलता बोलता मी उल्लेख केला की शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये मोदी आणि 6,000 देवेंद्र असे 12,000 द्यायला लागले. देशामध्ये 9 कोटी लोकांच्या अकाउंटला वर्षाला 12,000 रुपये. 9 कोटी. आपल्या जिल्ह्यामध्ये 3,86,196. 3,86,196. आपल्या तालुक्यामध्ये 40,000 लोकांना, शेतकऱ्यांना वर्षाला 12,000 रुपये मिळतात. ते सुरू झाले 21 हप्त्यापूर्वी. त्या 21 हप्त्याची रक्कम होते 2100 कोटी. फक्त आपल्या सांगली जिल्ह्याची, कोल्हापूर जिल्ह्याची सांगत नाहीये. 2100 कोटी रुपये या 21 हप्त्याच्या माध्यमातून मोदीजींनी आणि देवेंद्रजींनी शेतकऱ्यांना दिले. अशीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण 2,42,00,000 महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण मिळते. दर महिन्याला 4,000 कोटी, 12 महिन्याला 48,000 कोटी. म्हणजे गोव्याचं बजेट पण तेवढं नाही आहे, तिकडे छत्तीसगडचं पण बजेट राज्याचं तेवढं नाही आहे. एकट्या मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहिणीला 48,000 कोटी आपण खर्च करतो. मग विरोधक आमच्या तायांना म्हणतात की हे बंद करणार. त्यांचं शर्ट बघून म्हणा की शुभ बोलणाऱ्या 2100 करणार म्हणाल ना, तू बंद करून कसं म्हणतो? कारण ही चालू राहिली तर हे कुठल्याही निवडणुका जिंकू शकत नाही. पुरुष सुद्धा, पण आमची महिला, आमची माता वगैरे ही मिठाला जागणारी आहे. त्यामुळे ती रांग लावते आणि कमळ दाबते. म्हणून तर बिहारमध्ये 124ला मुख्यमंत्री 202 आले. महाराष्ट्रामध्ये 144ला मुख्यमंत्री 237 झाले. 100 आमदार असतात. बहिणी म्हणाले घ्या, किती मतं पाहिजे घ्या. हे काय म्हणतात, त्यामुळे लवकर बंद करा. म्हणजे मग आम्ही म्हणाले बघू बा बंद केली. त्याला म्हणा की तू कशाला ती तमाशा बघतो, तू जरा गणपतीला नारळ ठेव की आमचं जरा 2100 रुपये कर, म्हणजे जरा बरं होईल.
आता त्यांनी गणपतीला नारळ ठेवण्यानं होणार नाही, नदीच्या घरात होईल, थोडी आर्थिक स्थिती आपली सुधारते, ते होऊन जाईल सगळं. काल 2 महत्वाच्या गोष्टी मोदींनी डिक्लेअर केल्या महिलांसाठी. एक डिक्लेअर केली की आता दरमहा 1500च्या बरोबरीने 1 लाख रुपयाचं कर्ज विना तारण मिळणार, विना गॅरंटी मिळणार. का तर बँकेला 1500 रुपये पक्के येतात हे माहिती, सरकारचे पैसे कुठे जात नाही, या महिन्याचे पण आले. मग बँक तुमच्याकडे तारण मागणार नाही, बँक तुमच्याकडे जामीनदार मागणार नाही, बँक तुम्हाला 1 लाखाचं कर्ज देईल. मोदीजींनी 22 राज्यामध्ये मुख्यमंत्री तरी किंवा उपमुख्यमंत्री विधी आहेत त्यांना सांगितलं मला 3 कोटी महिला लखपती दिदी करायच्या आहे. लखपती दिदी म्हणजे काय की ज्या ताईचं उत्पन्न वर्षाला 1 लाख आहे, म्हणजे महिन्याला 9,000 रुपये आहे, 12 असे 1,08,000 उत्पन्न असणाऱ्या मला 3 कोटी महिला तयार करायच्या. सगळ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले. महाराष्ट्राची योजना येते, 1 लाखाचं कर्ज मिळेल तायांना, त्यातून ते व्यवसाय करतील. प्रत्येक जिल्ह्याला 10 कोटीचा मॉल बांधून मिळेल, बिग बाजार सारखा, की ज्यात केवळ महिला बचत गटाच्या वस्तू विकता येतील. महिलांना त्या मॉलमध्ये गाळ्याला डिपॉझिट द्यावं लागणार नाही, भाडं द्यावं लागणार नाही, तो माल विकाल, सगळे पैसे घरी येऊन जा. अशा 1 ना 2 अनेक योजना विरोधकांना विचारलं पाहिजे की आधी का नाही आणलं बाबा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण तुम्हाला सुचली नाही, शेतकरी नमो शेतकरी तुम्हाला सुचला नाही, मग हे करणाऱ्या मोदींनाच आम्ही मतदान करणार असं आपण त्या विरोधकाला बोलून सांगायचं. आणि आपल्या सगळ्या नातेवाईकांना मित्रांना फोन करून, बऱ्याच पूर्वी एका फोनला 10 रुपये लागायचे, आता 10 पैसे पण लागत नाही. तर फोन करून सांगायचं की तू कुठे सध्या, तुझ्याकडे कोण आहे उमेदवार, कमळ बघायचं बटन दाबायचं. असं मोठ्या प्रमाणात तुम्ही पण उद्यापासून कॅम्पेनर म्हणजे प्रचार करणारे व्हा, यासाठी तुम्ही आलात. मग देणार आहात तुम्ही, तुमचे घरचे पण देणार आहेत. उन्हात तेवढं ऊन पडल्यावर तर तुम्ही येऊन बसलाय वाट बघत, पण इतरांना पण तुम्ही सांगा असं आवाहन करतो आणि मी माझं बोलणं सांगतो.